सभागृहामध्ये येऊन बोललं पाहिजे, सभागृहामध्ये येऊन बाजू मांडली पाहिजे असं मला वाटतं. परंतु काही लोक फक्त पार्ट टाइम म्हणून या सभागृहाचा वापर करतात. मी जास्ती काही बोलत नाही, कारण मला टीका करण्याची सवय नाही. शेवटी मी आतापर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये, आयुष्यामध्ये मी कधी कमरेखालची टीका केली नाही. कधी मी म्हणजे कुणाला मनाला वाईट वाटेल अशा प्रकारची टीका केली नाही. परंतु काही लोकांनी आतापर्यंत 2.5 वर्ष टीका टीका टीका, आरोप आरोप आरोप, आणि आता देखील ते सोडलेलं नाही. कितीचा? ते जाऊ दे, भोंगेच. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मी ये का म्हणालो, किसी को विरासत में गद्दी मिलती है पर हर किसी को बुद्धी नहीं मिलती. आणि म्हणून आमच्या विजयाचा आनंद त्यांना दिसत नाही, कारण त्यांच्या डोळ्यात पराभवाचं पाणी आहे. डोळे मिटले की सगळाच अंधार असतो, तसं विरोधकांचं झालंय. उघडा डोळे, बघा नीट, तुम्हाला समोर दिसेल विकास, डेव्हलपमेंट, कल्याणकारी योजना, ज्यामुळे आम्हाला तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेचा जल्लोष दिसला असता. खरं म्हणजे आनंद दिसेल आणि महायुतीच्या लाडक्या सरकारवर असलेलं प्रेमही दिसेल. खरं म्हणजे महाराष्ट्रानं या जनतेने जोडे मारल्यानंतर काही जणांना पुन्हा हिंदुत्व आठवलंय. उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हिंदुत्व काय टी शर्ट आहे का? कधी बदलू शकतो, कधी घालू शकतो, असं नाही होत. आणि म्हणून हौस से जाती है बुन से नहीं आती, हे लक्षात ठेवा. मी उलट म्हणतोय, बुन से जाती है हौस से, पण आता हौस से गई है तो बुन से कैसे आएगी? त्यामुळे मी मुद्दाम या ठिकाणी म्हणत नाहीये, जे आहे वस्तुस्थिती सांग. लोकांना कळलं नाही तुम्ही काय विनोदानी म्हटले आणि काय उपहासानी म्हटले, त्यामुळे स्पष्ट सांगा. हौस से गई वो बुन से नहीं आती, समझने वाले को इशारा काफी है. आणि वैयक्तिक कोणी घ्यायची गरज नाही. खरं म्हणजे मी खाली सभागृहामध्ये भाषण का, ते आमचे देवेंद्रजी गेले तिकडे. आणि म्हणून परिस्थिती जी आहे या निवडणुकीची, ती मी आपल्याला सांगतोय. सणांवर तुम्हाला एकच सांगतो, मी का म्हणतो हे, सणांवर निर्बंध ताई लावलेले सभापती महोदय ते आठवा. राम भक्तांना हरामखोर म्हणाला होता ते आठवा. हिंदू म्हणायची लाज वाटत होती ते आठवा. हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरत होती तेही आठवा. साधूच्या हत्याकांडानंतर मुख गिळून बसले होते तेही आठवा. मुंह में राम बगल में छुरी अशी जी काय वृत्ती आहे, त्या ठिकाणी हनुमान चालीसा म्हटलं, त्याला जेलमध्ये टाकून दिलं. हनुमान चालीसा आता हनुमान मंदिरामध्ये फिरतात. आणि म्हणून इथे आमचे मित्र प्रवीण भाऊ दरेकरांनी पेन ड्राईव्हचं काहीतरी बोलले का तुम्ही?